गेल्या तिकडे गेले ना. अगं अजिबात कामाला हात लावत. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत. गुरु 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 हिंडती आणि असं भास होती कामाचे डोंगर उचलायला लागले. पण आपल्याला बोलता येत नाही ना. आपल्याला बोलता येत नाही. बोलता येत तोंड धरून मुक्याचा मार चाललाय घरामध्ये. सांगता कोणाला, सांगता कोणाला. कसे तरी दिवस काढायचे. फार कंटाळी या घरात. मी शपथ कुठं नाही सांग. परमेश्वराला रोज म्हणते उचल रे बाबा, लवकर उचल. तो कुठं रजा काढून गेलाय कोणाला माहिती. बरं बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही. स्वभाव तर माहिती तुला कसा आहे. बोलले की बोलले की बोलले की. अगं काय ही जगाविरत नणंद काय नणंद झाली म्हणून काय डोकर मिरे वाटायचे का. वा वा असं कसं. एवढं मोठं एकत्र घर म्हणल्यानंतर बारदार म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये का. एक जबान जरी किती म्हणून बरोबर करायचं. त्याला काही मर्यादा आहेत का नाही. शेवटी एकत्र कुटुंब म्हणल्यानंतर बारदार म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये. वा असं कसं. आता परवाच दिवशी तुला मी गोष्ट सांगते. मी हे बसलो होतो पट्ट्यावर गप्पा मारीत. मी ना म्हणलं मी मला नाही रावलं. अहो म्हणलं तुमची सख्खी बहीण झाली ना आमची नणंद झाली म्हणून काय डोकं दोंड बोलायला सांगता का. कदाला बोलायला सांगता. आपलं हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. आणि काही नाही काय म्हणले ना, मी तुला लेकराची शपथ घेऊन सांगते तेच सांगते. म्हणजे तुम्ही वंशाला समजून का नाही सांगतो. हा एखादं वस्त्र भांडलं पडलं तर विसरून ठेवायला सांगा. एखाद्या कपड्याचा गोळा पडला तर घडी करून ठेवायला सांगा. काळी पडली तर उचलून ठेवायला सांगा. तेवढाच कामाचा भार हलका होतो. आपलं हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. सांगितलं बरोबर मला म्हणले बोलला का बोलला का बोलला का इतकं बोलले भाई मला बडा बडा बडा. आपला हक्काचा माणूस म्हणून मी सांगायला गेले तर आपलं मेलं सोंग असं. आपलं नशीबच फुटक. जिथं हात घालायला जाऊ तिथं भोकं निघायला लागले. तरी लग्नापूर्वी माझ्या वडिलाला म्हणलं होतं मी, मला तुम्ही या घरात देऊ नका बरं देऊ नका. पण त्यांनी माझ्या मामानी पाठीवर हात फिरू 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 सांगितलं मोठं घर मोठं घर. हे मोठं घर बडा घरण पोकळावा असा. बरं कामाचं जाऊ दे का. कामाने काय कोणी माणूस मरणार नाही का. कोणी लुळ पांगलं होणार का झिजणार आहे. मला कामाचं नाही वाटत. इथं कसं आहे काम तर काही करायचं नाही. पण चांगलं काही झालं की मोठेपणा सगळं आपल्याकडे घ्यायचा. कोणाला सांगणार आहे ग. मरमर आपण मारायचं आणि मोठेपणा हिने घ्यायचा. वा असं कसं. आता परवा दिवशी गोष्ट सांगते तुला. आपल्या घरामध्ये सत्यनारायण झाला. सत्यनारायण ग. अगं झाला का नाही. एकतर होय तरी म्हण नाही तर नाही तरी म्हण. झेंडू फुटल्यासारखं पाहती काय माझ्याकडं. आणि तिला घाबरता का तुम्ही एवढं. मी आहे ना फक्त ती आली की सांग मला. आता परवा दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. ही बाई सगळीकडे गावात बोंबलं सांगत सुटली माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला. हिच्यामुळे सत्यनारायण वरून रजा घेऊन खाली आला. काही चांगलं
चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अगं काय कधी नव्हत यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी शाळेत पहिल्या नंबरात पास झाले. तुम्ही सगळीकडे गावात बोंबलत सांगत सुटली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ही ढमेली. बरं बातमी कवा सांगावी, काय सांगावी, काही धारबळ. अगं दुपारी दार बंद होती तर कडे वाजू वाजू सांग. कोणाचं काय चालतंय, कोणाचं काय चालतंय.